Welcome to all students of 12th standard. In this lesson, oscillation. चॅप्टर आहे आपलं ऑसिलेशन. ह्याच्यामध्ये आपल्याला जो महत्वाचा पार्ट पाहायचा आहे तो आहे सिंपल हार्मोनिक मोशन. पण त्याचे आधी आपल्याला काही मोशनचे टाइप्स डिस्कस करायचे. 11th स्टँडर्डला आपण ऑलरेडी ते डिस्कस केलेले, पुन्हा एकदा आपण डिस्कस करू. म्हणजे बघ सिंपल हार्मोनिक मोशन म्हणजे नेमकं काय ते कळत, कारण त्याच्यानंतर आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन, त्या डिफरन्शियल इक्वेशन इथपर्यंतच पार्ट डिस्कस करायचं. मोशन अँड देअर टाइप्स. नाउ व्हॉट इज मीन बाय मोशन? मोशन इज सेड टू बी डन when object moves from its one position to the other position. एखाद्या ऑब्जेक्टची मोशन झाली असं कधी म्हणतो? ज्या वेळेला तो त्याची ओरिजिनल पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनला कुठेतरी जातो त्यावेळेला त्याची मोशन झाली असं आपण म्हणतो. Whenever object changes its position, there is a motion of the object. जोपर्यंत तो त्याची पोझिशन सोडत नाही, बदलत नाही, तोपर्यंत तो ऍट रेस्ट असं म्हटलं होतं. कारण कोणत्याही मटेरियल पार्टिकल, आता मटेरियल पार्टिकल म्हणजे कोणते? तर ज्याला मास आहे आणि जो व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो त्याला मटेरियल बॉडी असं म्हटलं जातं. त्याला मटेरियल बॉडी असं म्हटलं जातं. या मटेरियल बॉडीच्या दोन स्टेट आहेत. कोणतेही मटेरियल बॉडी, इट मे बी पार्टिकल, इट मे बी बॉडीज. पार्टिकल इज दॅट मटेरियल विच इज द स्मॉलेस्ट. ते अगदी छोटं आहे, डोळ्यांना अगदी दिसत नाही किंवा त्याच्यापेक्षा लहान, ॲटॉमिक पार्टिकल लेवल पर्यंतचे, त्या सगळ्यांना पार्टिकल म्हटलं होतं. आणि जे जनरली डोळ्यांना दिसतात आणि त्याच्यापेक्षा मोठ्या लेवलचे त्यांना बॉडीज असं म्हटलं. हे सगळे आले मटेरियल या या टायटल खाली. आता मटेरियल म्हटलं की त्याच्या दोनच स्टेट राहतात. एक असती स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ मोशन. ह्या दोनच स्टेट आहेत. आता रेस्ट स्टेट म्हणजे कोणती? आपल्याला फिजिक्सच्या व्ह्यूमधनं रेस्ट स्टेट डिफाईन करायची. रेस्ट स्टेट इज दॅट स्टेट इन विच बॉडी डज नॉट चेंजेस इट्स पोझिशन विथ टाइम. टाइम बरोबर तो जोपर्यंत त्याची आहे ती पोझिशन बदलत नाही तोपर्यंत रेस्ट मध्ये आहे असं म्हटलं जातं. आणि जर त्याने त्याची पोझिशन बदलली तर तो मोशन मध्ये गेला असं म्हटलं जातं. तर कोणताही पार्टिकल ऑर बॉडी तो एक तर रेस्ट असतो किंवा मोशन मध्ये असतो. आपण याचे काही ग्राफ 11वीला काढलेले आहेत. आपल्याला मोशन पैकी सिंपल हार्मोनिक मोशन आता इथे डिस्कस करायची. आता या मोशनचे टाइप म्हणजे ज्या वेळेला ऑब्जेक्ट आपली पोझिशन सोडून दुसरीकडे जातो त्यावेळेला तो मोशन मध्ये गेला असं आपण म्हणतो. आता या मोशनचे मेन टाइप्स दोन आहेत. या मोशनचे मेन टाइप्स काय ते? दोन टाइप्स आहेत. एक टाइप आहे तो ट्रान्सलेटरी मोशन आणि दुसरा टाइप आहे तो पिरियोडिक मोशन. एक आहे तो ट्रान्सलेटरी मोशन आणि दुसरा आहे तो पिरियोडिक मोशन. आता ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे कोणती मोशन? ट्रान्सलेटरी मोशन इज दॅट मोशन इन विच बॉडी मूव्स फ्रॉम वन पोझिशन टू द अदर पोझिशन विदाउट रिपीटेटिंग द सेम पार्ट इन सम पर्टिक्युलर सेम टाइम इंटरवल. विदाउट रिपीटेटिंग द सेम पाथ हा शब्द महत्वाचा आहे. कारण ट्रान्सलेटरी मोशनची ऍक्च्युअल डेफिनेशन इज डिफरंट. आपल्याला ह्या व्ह्यू मधनं ह्याची डेफिनेशन करायची. ट्रान्सलेटरी मोशन इज दॅट मोशन इन विच बॉडी डज नॉट ट्रेसेस द सेम पाथ अगेन अँड अगेन इन सम पर्टिक्युलर सेम टाइम इंटरवल. सच मोशन इज कॉल्ड अ ट्रान्सलेटरी मोशन. फॉर एक्झाम्पल, when body moves from point A to point B. या A पोझिशन पासून बॉडी निघाली B पॉइंटला जाऊन थांबली. आधी रेस्टला होती, आता A पासून निघताना ती मोशन मध्ये गेली, B ला जाऊन पुन्हा स्टॉप झाली, रेस्ट पोझिशनला गेली. पोझिशन आणि स्टेट दोन आहे. एक आहे रेस्ट आहे, दुसरी आहे मोशन. या पोझिशनला आधी रेस्ट पोझिशनला होती, नंतर मोशन मध्ये गेली, बी पर्यंत गेली आणि पुन्हा
तो पार्टिकल किंवा ती बॉडी पुन्हा स्टॉप झाली, रेस्ट पोझिशनला गेली, रेस्ट स्टेटला गेली. ही ट्रान्सलेटरी मोशन. एसटी बसचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे का, एसटी बस एका स्टँडवरनं निघते आणि नंतर दुसऱ्या कुठल्या तरी स्टॉपला जाऊन थांबते. इट इज अ ट्रान्सलेटरी मोशन. पुन्हा त्याच पाथवर रिपीट येते. कदाचित असं एक कन्फ्यूज होतं, कारण पिरियडिक मोशनमध्ये आपण ती डेफिनेशन करतो की बॉडी ट्रेसेस द सेम पाथ अगेन अँड अगेन. मग आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे का काय एसटी बस एका गावावरनं दुसऱ्या गावाला जाते, पुन्हा रिटर्न त्याच गावाला येते आणि मग तोच पाथ तो पुन्हा पुन्हा रिपीट करते. मग ही पिरियडिक मोशन होईल का? ती पिरियडिक मोशन होणार नाही. म्हणून मी त्याच्यामध्ये एक शब्द वापरला होता, इन सेम मोशन. इन सेम मोशन हा एक शब्द वापरला होता. त्यामुळे हा सेम मोशनचा कन्सेप्ट कसा आहे हा आपल्याला पाहावा लागेल. आणि त्याच मोशनमध्ये ज्या वेळेला बॉडी पुन्हा पुन्हा तोच पार्ट रिपीट करते त्याला पिरियडिक मोशन म्हटलं जातं. वेन बॉडी ट्रेसेस द सेम पाथ अगेन अँड अगेन इन सेम मोशन विथ इक्वल टाइम इंटरवल इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. तसं ट्रान्सलेटरी मोशनमध्ये सेम मोशनमध्ये एकाच मोशनमध्ये तोच पार्ट रिपीट करत नाही. पहिल्यांदा ते रेस्ट पोझिशनला असते स्टँडवर असताना, मग मोशनमध्ये जाते, तिथून निघते, दुसऱ्या स्टॉपला जाते, तिथं जाऊन ती थांबते. तिथं जाऊन थांबते की एक मोशन संपली. पुन्हा ज्या वेळेला रिटर्न पहिल्या स्टॉपला यायला लागते त्यावेळेस त्याची मोशन बदलते, ती दुसरी मोशन सुरू होते. त्याच मोशनमध्ये तो पुन्हा तेच पाथ रिपीट करत नाही, ती झाली ट्रान्सलेटरी मोशन. त्याला म्हटलं आता ट्रान्सलेटरी मोशन. मग आपल्याला धनुष्यातून सोडलेला बाण आहे, इट इज अ ट्रान्सलेटरी मोशन. त्याच्यानंतर एसटी बसचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, इट इज अ ट्रान्सलेटरी मोशन. क्रिकेटमध्ये आपण बॉल फेकला, इट इज अ ट्रान्सलेटरी मोशन. दगड फेकला खेळता खेळता, इट इज अगेन ट्रान्सलेटरी मोशन. कित्येक एक्झाम्पल आपल्याला ट्रान्सलेटरीचे डिस्कस करता येतील, कित्येक एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करता येईल. आता या ट्रान्सलेटरी मोशनचे दोन टाईप आहेत. ट्रान्सलेटरी मोशनचे दोन टाईप आहेत. एक टाईप आहे तो लिनियर मोशन आणि सेकंड टाईप इज प्रोजेक्टाईल मोशन, की जे आपण शिकलेले आहे. जे आपण तिसरे आहे ते रॅन्डम मोशन आहे, की ज्याला कुठलाही स्पेसिफिक रूल नसतो, की तो रॅन्डम मोशनने कुठलाही पाथने ट्रॅव्हल होतो. तर ट्रान्सलेटरी मोशनचे स्टडी करण्यासारखे हे दोन आहेत. एक आहे लिनियर मोशन आणि दुसरं आहे प्रोजेक्टाईल मोशन. लिनियर मोशनमध्ये पार्टिकल ही स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होतो. लिनियर मोशनमध्ये पार्टिकल हा स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल होतो. समजा पी पोझिशनला आहे आणि क्यू पोझिशनला जाऊन थांबला. मोशन कशी आहे, स्टार्टिंग फ्रॉम पी टू क्यू. आता जो पाथ आहे की ज्या मार्गावरून बॉडी जाते त्या मार्गाला एक स्पेसिफिक नाव आहे, लक्षात ठेवा. त्याला नाव येते ट्रॅजेक्टरी. पॅराबोलिक मोशनमध्ये आपण प्रोजेक्टाईल मोशनमध्ये पाहिलं होतं मागच्या वर्षी, त्याला ट्रॅजेक्टरी म्हटलं. आता ह्याची जी ट्रॅजेक्टरी आहे, ट्रॅजेक्टरी इज अ पाथ अलॉंग विच बॉडी मूव्स. तर ही जी ट्रॅजेक्टरी ही स्ट्रेट लाईन ट्रॅजेक्टरी, ती सरळ रेषेत जाणारी ट्रॅजेक्टरी, ती सरळ रेषेत जाणारी आहे. याला म्हटलं जातं लिनियर मोशन. दुसरी आहे ती प्रोजेक्टाईल मोशन. आता प्रोजेक्टाईल मोशन आपण 11th स्टँडर्डला डिस्कस केलेली आहे. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये बॉडी ही हॉरिझॉन्टल सरफेसला काहीतरी अँगल करून जर काही व्हेलॉसिटीने अशी फेकली तर ही या पाथनी पुढे जाते आणि पुन्हा ग्राउंडवर येऊन स्टॉप होते. आता इथे बॉडी स्टार्ट इज मोशन फ्रॉम दिस पोझिशन, एंड्स ॲट दिस पोझिशन and moves along this parabolic path. हा असा काही हाफ सर्कल पाथ नाहीये, तो पॅराबोलिक पाथ आहे. तो पॅराबोलिक पाथ आहे, याला म्हटलं जातं प्रोजेक्टाईल मोशन. अशा ट्रान्सलेटरी मोशनचे हे दोन टाईप आपण डिस्कस केले होते. मग लिनियर मोशनमध्ये त्याचे इक्वेशन्स ऑफ मोशनही आपण स्टडी केले होते. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. मग त्यातलं एक पहिलं होतं ते v इक्वल टू यू प्लस at, दुसरं होतं s इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, अँड थर्ड इज v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस a इंटू s. हे रिपीट का करतोय, आणि हे इक्वेशनचं कुठं ना कुठं पुढे आपल्याला रेफरन्स काय मिळतो, त्याच्यामुळे हे एकदा रिपीट करतोय. प्रोजेक्टाईल मोशनमध्ये आपण रेंज ऑफ प्रोजेक्टाईल, टाइम ऑफ फ्लाईट, मॅक्झिमम हाईट अशा टर्मचे इक्वेशन 11th स्टँडर्डला मिळवलेले. आपल्याला पिरियडिक मोशन पैकी सिंपल हार्मोनिक स्टडी करायची,
कारण पिरियडिक मोशनचे जे टाईप आहेत, हे पिरियडिक मोशनचे टाईप आपण डिस्कस करू आधी. पिरियडिक मोशनचे टाईप डिस्कस करू. See, periodic motion is that motion in which body traces the same path again and again in same time interval. सारख्या टाइम इंटरव्हल मध्ये तोच पाथ जर पुन्हा 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 रिपीट करत असतील तर त्या मोशनला म्हटलं जातं पिरियडिक मोशन. त्यातली 2 पिरियडिक मोशन आपण स्टडी केलेलं आहे. आता आधी उदाहरण तो म्हणजे थोडंसं लक्षात येईल. त्यातलं पहिलं उदाहरण होतं मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. चंद्राची पृथ्वी भोवतीची जी मोशन आहे पिरियडिक मोशन आहे. काही ठराविक टाइम इंटरव्हल मध्ये, मग त्याचा जो 29-27 दिवसाचा पिरियड आहे तेवढा 27 दिवसाचा पिरियड मध्ये तो पृथ्वी भोवती फिरत फिरत राहतो. मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. एका वर्षामध्ये पृथ्वी सूर्याभोवती एक रोटेशन पूर्ण करते. त्याच पाथवरती पुन्हा 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 एका वर्षामध्ये फिरत राहते. इट इज अगेन पिरियडिक मोशन. बॉडी ट्रेसेस द सेम पाथ अगेन अँड अगेन इन इक्वल टाइम इंटरव्हल. ही एक मोशन आहे. दुसरी मोशन आहे मोशन ऑफ द फॅन. फॅनची जी मोशन आहे, फॅन हे आपलं स्वतःभोवती फिरत राहतो. तोच पाथ तो पुन्हा 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 रिपीट करत राहतो. इट इज अ पिरियडिक मोशन. Body traces the same path again and again in equal time interval within the same motion. त्याच मोशन मध्ये एकदा का रेस मधनं मोशन मध्ये गेली हे थांबूच तर जी मोशन आहे तिला सेम मोशन म्हटलं जातं. जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत त्याच पाथवरती रिपीट होते मोशन, म्हणून याला म्हटलं जातं पिरियडिक. आणि तिसरी जी मोशन आहे ती मोशन ऑफ नीडल ऑफ द स्विंग मशीन. मोशन ऑफ द नीडल ऑफ द स्विंग मशीन और मोशन ऑफ द विंग्स ऑफ द बर्ड. आपली शिलाई मशीनची जी सुई आहे ती वर खाली अशी अप डाऊन मोशन होत राहते. पक्ष्याचे जे पंख आहेत त्यांचे मोशन बघा असे वर खाली कंटिन्युअसली होत राहतात. इट इज अ थर्ड टाइप. एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, पर्टिक्युलरली स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण तंतुवाद्य असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण तंतुवाद्य, मग गिटार असेल, सतार असेल, त्याचे ती तार छेडल्याच्या नंतर ती अशी वर खाली अप डाऊन मोशन होत राहते. तर ती तिसरी टाईप. हे तिन्ही टाईप मध्ये बॉडी द्या तोच पाथ पुन्हा 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 रिपीट करते, म्हणून याला म्हटलं जातं पिरियडिक मोशन. आता या पिरियडिक मोशनचे हे 3 टाईप आहेत. त्यातला पहिला जो टाईप आहे मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, याला म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. आपण डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे. मोशन ऑफ द फॅन इज रोटेशनल मोशन अँड मोशन ऑफ द नीडल इज ऑसिलेटरी मोशन. त्याला आपण सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो. अर्थात नीडलची जी मोशन आहे ती सिंपल हार्मोनिक आहे. नीडलची मोशन ही सिंपल हार्मोनिक आहे. त्याला ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतात. असे हे 3 टाईप. इन सर्क्युलर मोशन बॉडी मूव्ज अलॉंग द सर्कल. कारण आता या मोशन मध्ये सुद्धा बॉडी त्याची आहे ती पोझिशन सोडून जात आहे. समजा हा सेंटर आहे आणि याच्या भोवती सर्क्युलर मोशन होती इथून, तर बॉडी इथून निघते. आता ही पोझिशन ती बदलून इकडे जाते आणि पुन्हा तिथंच येते. याच पाथवरती पुन्हा 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 फिरत राहते. इट इज अ सर्क्युलर मोशन. रोटेशनल मोशन मध्ये बॉडी आहे आपली ती जागा बदलत नाही. इथे आहे ती पोझिशन सोडून सर्कलचे अलॉंग मूव्ह होते आणि पुन्हा तिथे येते. तसं रोटेशनल मोशन मध्ये होत नाही. रोटेशनल मोशन मध्ये बॉडी ही आहे त्याच पोझिशनला कुठल्या तरी ऍक्सिस भोवती रोटेट होत राहते. रोटेशन ऑफ द अर्थ अबाउट इटसेल्फ, ती स्वतः भोवती ती फिरत राहते, ती रोटेशनल मोशन. आणि रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इट इज सर्क्युलर. पृथ्वीचे 2 मोशन आहे, स्वतः भोवती फिरणारी रोटेशनल, सूर्याभोवती फिरणारी सर्क्युलर मोशन. फॅन जो फिरतो तो रोटेशनल मोशन आहे. आपण भोवरा फिरवतो मोशन ऑफ द टॉप, भोवरा फिरवलेला आहे खेळण्यामधला, इट इज अ रोटेशनल मोशन. चाक स्वतः भोवती फिरत राहतं गाडीचं चाक, इट इज अ रोटेशनल मोशन. आणि तिसरी आहे ते नीडल.
दॅट इज ऑसिलेटरी मोशन, की जो चॅप्टर आपल्याला शिकायचा तो हा. हे दोन आपण याच्या आधीच्या पहिल्या चॅप्टरमध्ये शिकले. रोटेशनल डायनामिक्स मध्ये काही सर्क्युलरचा पार्ट आणि काही रोटेशनलचा पार्ट डिस्कस केलाय. आता आपल्याला जे डिस्कस करायचं आहे ते ऑसिलेटरी मोशन. म्हणजे 11 आणि 12 स्टँडर्ड मिळून आपल्याला सगळ्या मोशनचे या टाईप स्टडी केले जातात. एक आहे ट्रान्सलेटरी, पिरियॉडिक. ट्रान्सलेटरीच्या 2 11 स्टँडर्डला झाल्या, पिरियॉडिक मोशनचे 3 12 स्टँडर्डला आपल्याला डिटेल डिस्कस करायचे. मग आता ह्याच्यामधले आपल्याला डिस्कस करायचे ते सिम्पल हार्मोनिक मोशन, की म्हणजे याला ऑसिलेटरी मोशन असं म्हटलं जातं. आता ही ऑसिलेटरी मोशन म्हणजे नेमकी कशी आहे, डेफिनेशन काय आहे ते आपल्याला डिस्कस करायचं. एक एक्झाम्पल पाहू, मग सिम्पल हार्मोनिक मोशन आणि त्याचं इक्वेशन कळत. कारण त्याला हार्मोनिक का म्हणायचं तो आपला पुढचा पार्ट आहे. पण कदाचित एखाद्या वेळेला असं क्वेश्चन येऊ शकतो, व्हाय दिस मोशन इज कॉल्ड ॲज हार्मोनिक मोशन. पण हार्मोनिक म्हणजे नेमकं काय, याची जी शॉर्ट फॉर्म आहे तो सिम्पल हार्मोनिक मोशन. इथून पुढे आपण त्याचा शॉर्ट फॉर्म लिहिणार आहे तो SHM. आता ते एक तर सिम्पल आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणतो हार्मोनिक आहे. आता हार्मोनिक म्हणजे काय ते आपल्याला नंतर पाहायचंय. त्याच्या आधी आपण ऑसिलेटरी मोशनचं सिम्पल एक्झाम्पल घेऊ, म्हणजे पटकन कळलं आणि त्याचे डायरेक्ट डेफिनेशन करूया. त्याचे डेफिनेशन करू. एक उदाहरण डोळ्यासमोर घेऊ, दोन्ही साईडचं मी काढतो. एका हँगरला स्प्रिंग आणि स्प्रिंगला खालच्या बाजूला एक ब्लॉक अटॅच केला आहे, त्याचं मास आहे M. स्प्रिंग अटॅच केली आहे वरती रूफला, छताला कुठेतरी हुकवर एक स्प्रिंग अटॅच केली आहे आणि या स्प्रिंगच्या खालच्या बाजूला M मास असलेला ब्लॉक अटॅच केला. हा स्थिर आहे. कुठेतरी खाली थोडीशी स्प्रिंग इलॉंगेट होईल आणि या पोझिशनला येऊन थांबल. या पोझिशनला म्हटलं जातं मीन पोझिशन. नावं लक्षात ठेवा, कारण काय होतं पुढं आपल्याला हे टायटल रेफर करायचे. जिथं तो स्टेबल आहे ती झाली त्याची मीन पोझिशन. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण आता डिस्कस करू शकतो की टेबलवरती या बाजूला हा टेबल टॉप आहे, या बाजूला इथे हुक आणि हुकला ही स्प्रिंग लावलेली आहे आणि स्प्रिंगच्या या बाजूला एक ब्लॉक लावलेला आहे, तो आहे M. आता तो इथे काही हँग केलेलं नाही, त्यामुळे स्प्रिंग इलॉंगेट होणार नाही. ती ज्या ओरिजिनल पोझिशनला आहे तिथे येऊन स्टेबल होईल. असे या 2 मोशन. आता त्याच्यात इथं आपण डिस्कस करूया. समजा आपण काहीतरी F एवढा फोर्स लावला, या ब्लॉकला F एवढा फोर्स लावला आणि या पोझिशन पर्यंत त्याला खाली ओढलं, या पोझिशन पर्यंत खाली ओढलं. म्हणजे आता त्याच्या 2 पोझिशन आपल्याला डिस्कस करावं लागतील आणि याची मोशन कशी होते ती डिटेलमध्ये पाहावं लागेल. आणि मग हार्मोनिक मोशन किंवा ऑसिलेटरी मोशन म्हणजे नेमकं काय ते कळलं. आपण काय केलेलं आहे, F एवढा फोर्स लावला तर फोर्स या डायरेक्शनने लावला. जो आपण एक्सटर्नल फोर्स लावला त्याच्या मोशनसाठी तो F या डायरेक्शनने लावला, डाऊनवर्ड डायरेक्शनने त्याला खाली ओढला. जोपर्यंत आपण ओढून धरलेलं आहे तोपर्यंत तो या पोझिशनला राहणार, थोडे बदल झाले. पण एकदा का आपण सोडून दिलं, आता काय होईल, आता सोडून दिल्याच्या नंतर हा जो ब्लॉक आहे हा ब्लॉक या डायरेक्शननी वरती जाईल इथपर्यंत. पण नुसता इथं जाऊन थांबल का, तो इथं जाऊन थांबणार नाही. तो इथं जाऊन थांबणार नाही, तो जेवढा खाली आला होता तेवढ्याच अंतरापर्यंत वरती जाईल आणि इथपर्यंत जाईल. अर्थात इथं जाऊनही तो काही थांबणार नाही. आता त्याची मोशन कशी होती ते बघा. खाली जो पण ज्या वेळेला आपण ओढलेलं आहे त्यावेळेला ही स्प्रिंग इलॉंगेट झाली. म्हणजे ऍक्च्युअली ही स्प्रिंग आता कशी होईल, इथून तर इथपर्यंत स्प्रिंग होती तर ती पुढे या पद्धतीने अशी इलॉंगेट झालेली. ज्या वेळेला तो इथं आला होता त्यावेळेला ती इलॉंगेट झाली. आता इलॉंगेट झाल्याच्या नंतर काय झालं, इलॉंगेट झाल्याच्या नंतर फोर्स आपण एक्सटर्नल फोर्स काढून घेतला. इलॉंगेट झाल्याच्या नंतर ती पुन्हा या डायरेक्शननी वर गेली, पण आता इथं स्टेबल काही झाली नाही. त्याची मेन पोझिशन स्टेबल पोझिशन इथे, ही झाली त्याची इक्विलिब्रियम पोझिशन, ही ती इथे. पण तो काही इथं स्टेबल झाली नाही, ती वर गेली, वर इथपर्यंत गेली. पण इथं गेल्याच्या नंतर काय झालं, इथं गेल्याच्या नंतर त्याची पोझिशन ही अशी असणार आहे. इथं गेल्याच्या नंतर स्प्रिंग अशी कॉम्प्रेस झालेली असणार आहे.
इथं गेल्यानंतर ती कॉम्प्रेस झालेलं असणार आहे, मग ती पुन्हा या डायरेक्शननी खाली येईल, पुन्हा ती या डायरेक्शननी खाली येईल. बॉडीची टेंडन्सी कशी राहते, जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स आहे तोपर्यंत ती इथे, एक्सटर्नल काढून घेतल्याच्या नंतर तिची एक टेंडन्सी असते की इथे येण्याची, तिला काहीतरी करून इथे यायची, ही तिची मेन पोझिशन आहे. कारण तिकडे ती लोएस्ट एनर्जी असते तिची. जो एकदा का ते स्टेबल झाली, एनर्जी तिच्याकडे संपली की ती इथं स्टेबल होते. त्यामुळे तिला इथं येण्याचा प्रयत्न करते, पण आता ती लवकर इथं येत नाही. ती का येत नाही ते आपल्याला डिटेलमध्ये आता पाहावं लागणार आहे. ही बॉडी ज्यावेळेला आपण इलॉंगेट करतो त्यावेळेला स्प्रिंगमध्ये काहीतरी एक टेन्शन क्रिएट होतं, त्याच्यामध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो. नाव लक्षात ठेवा, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. बऱ्याच वेळेला हे कन्फ्युज होतं, मी हे नाव नंतर लिहिलंय, आधी लिहिलं होतं रिस्टोरिंग फोर्स, नंतर त्याला जोडलं इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आता याचं मिनिंग कसं आहे, हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स या बॉडीला इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो, याचं काम तेवढंच आहे. जो हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे त्याचं काम बॉडीला इथून इथपर्यंत आणायचं आहे. पण आता बॉडी इथून इथपर्यंत आली की त्याला मोशन आहे, आणि मोशन आणि एनर्शियामुळं, न्यूटनचा पहिला लॉ आपल्याला माहिती आहे, मोशन आणि एनर्शियामुळं बॉडी इथं काही स्टेबल होत नाही. त्या एनर्शियामुळं ते पुन्हा वरच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करते. अर्थात वरच्या बाजूला गेली की ती कॉम्प्रेस होते. हा जो फोर्स आहे तो कुठपर्यंत काम करतो, बॉडीला इथपर्यंत आणायचा. मग वर ढकलणारा फोर्स कोणता, वर ढकलणारा फोर्स असतो त्याला क्रिएट झालेलं मोमेंटम. त्याच्यामध्ये जे मोमेंटम क्रिएट होईल इथून इथं, कारण इथं आल्यानंतर ती स्टेबल झाली. आता इंटरनल रिस्टोरिंग फोर्सने तिला इथपर्यंत आणलंय, म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स फक्त इथून एवढ्याच भागात काम करणार. अर्थात इथून वरती नेणारा जो फोर्स आहे तो फोर्स असतो त्याच्या मोमेंटममुळे क्रिएट होणार, त्याच्या मोमेंटममुळे क्रिएट होणारा तो फोर्स असतो. मग या फोर्सेसचे कन्सेप्ट आधी आपल्याला पाहावं लागणार. हा मोमेंटमचा फोर्स, हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. बॉडी ज्या वेळेला इथे येईल त्यावेळेला ती कॉम्प्रेस झाली, पुन्हा ह्याच्यामध्ये काहीतरी एनर्जी स्टोअर होते, पोटेन्शियल एनर्जी. मग ह्या पोटेन्शियल एनर्जीमुळे ही पुन्हा खालच्या बाजूला ढकलली जाते. खालच्या बाजूला का ढकलते, पुन्हा हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स काम करतो, कारण त्याला या पोझिशनला आणायचंय. हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स त्याला इथपर्यंत काम करत, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स हा इथपर्यंत काम करत. पण आता इथं आले की त्याला पुन्हा वेलॉसिटी आली, वेलॉसिटी आली की मोमेंटम आलं, कारण मोमेंटम P इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी, ह्याला आला मोमेंटम. आणि न्यूटन सेकंड लॉ नुसार त्याला एकदा मोमेंटम आलं की त्याला फोर्स डेव्हलप होतो. मोमेंटम असलं की तिथं फोर्स डेव्हलप होतो. मग हा जो इथे मोमेंटम क्रिएट होतो, या मोमेंटममुळे ही बॉडी पुन्हा खाली येते आणि या पोझिशनला येते, आणि बॉडीची अशी अपडाऊन मोशन होत राहते. ही जी मोशन आहे हिला म्हटलं जातं ऑसिलेटरी मोशन, किंवा दुसऱ्या बाजूला त्याला व्हायब्रेटरी मोशन म्हटलं. ही झाली ऑसिलेटरी मोशन. आता इथे दोन फोर्स काम करतात. एक इंटरनल रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स या पोझिशन पासून इथपर्यंत किंवा या पोझिशन पासून इथपर्यंत काम करतो, आणि मोमेंटम जो क्रिएट होतो तो फोर्स त्याला इथून इथपर्यंत नेतो किंवा इथून इथपर्यंत नेतो. ही मोशन अशी चालू राहते. कुठपर्यंत चालू राहील, जोपर्यंत त्याच्याकडे एनर्जी आहे तोपर्यंत. समजा त्याला बाहेरचा फ्रिक्शनल फोर्स नसता, तो हवेमध्ये नाहीये, फ्रिक्शनल फोर्स नसता, तर बऱ्याच काळापर्यंत हे चालू राहिलं असतं, कारण त्याला मिळालेली ही जी इलॉंगेशन मधली पोटेन्शियल एनर्जी तो इथपर्यंत त्यांना कायनेटिक मध्ये नेणार. ती कायनेटिक एनर्जी कन्व्हर्जन इंटू कॉम्प्रेस्ड पोटेन्शियल एनर्जी पुन्हा इथे येताना इलॉंगेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होणार. म्हणजे मोशन इथून इथं जाताना कायनेटिक, इथं आले की पोटेन्शियल एनर्जी, पुन्हा इथे गेली की पोटेन्शियल मधल्या याच्यात कायनेटिक, कायनेटिक टू पोटेन्शियल, पोटेन्शियल टू कायनेटिक, हे एकमेकात कन्व्हर्ट होत राहील. एनर्जी लॉस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बॉडीची मोशन होत राहणार. पण आता एनर्जी लॉस होते, एनर्जी लॉस होते कारण बाहेरचा फ्रिक्शनल फोर्स आहे हवेचा, त्यामुळे जी थोडी थोडी एनर्जी लॉस होते. एनर्जी लॉस झाली की तिथे इथून इथलं जे अंतर आहे हे अंतर हळूहळू कमी होत जातं. म्हणजे सुरुवातीला एवढं व्हायब्रेशन होईल, मग हे व्हायब्रेशन हळूहळू कमी 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 होत जाईल. काही वेळानं बॉडी इथं येऊन स्टॉप होईल. सच मोशन इज कॉल्ड ॲज सिम्पल हार्मोनिक मोशन. आता ह्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे, या बॉडीचं जे डिस्प्लेसमेंट आहे, हे बॉडीचं डिस्प्लेसमेंट हे साइन फंक्शन नुसार काम करतं.
साइन किंवा कॉस फंक्शन नुसार. पुन्हा आपल्याला त्याचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन याच्या फिगर पाहिजे, त्यावेळेला ते क्लिअर होईलच. पण याचं जे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन, हे डिस्प्लेसमेंट आहे साइन फंक्शन नुसार व्हॅरी होतं. आणि साइन फंक्शनला हार्मोनिक फंक्शन असं म्हटलं होतं. साइन फंक्शनला हार्मोनिक फंक्शन म्हटलं होतं, साइन किंवा कॉस. आता याचं अँप्लिट्यूड म्हणजे टोटल मोशन ही हार्मोनिक फंक्शन नुसार चालते, म्हणून याला म्हटलं होतं सिंपल हार्मोनिक मोशन. ती नुसतं सिंपल व्हायब्रेटरी मोशन नाहीये, ती सिंपल हार्मोनिक मोशन आहे. बिकॉज इट डिस्प्लेसमेंट इज डिपेंड्स ऑन द हार्मोनिक फंक्शन दॅट इज साइन ऑर कॉस. या दोघांना हार्मोनिक फंक्शन असं म्हटलं जातं. आपल्याला याचं इक्वेशन कन्वर्ट करायचं आणि डेफिनेशन लिहायची आहे. डेफिनेशन लिहायची आहे आणि इक्वेशन डिफाईन करायचं. इथून इथपर्यंत इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे, पुढे मोमेंटम आहे. पुन्हा खाली येताना इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे, मोमेंटम आहे. आता इथे आपल्याला हा जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे, कारण आता मोशन क्रिएट करणारा फोर्स कोणता, आपला टोटल मेकॅनिक्सचा जो पार्ट आहे फिजिक्सचा, तो सगळा या डायनामिक्स वर चालतो. म्हणून पहिल्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं रोटेशनल डायनामिक्स. डायनामिक्सचा अर्थच तो होतो, डायनामिक्स म्हणजे स्टडी ऑफ द फोर्सेस विच कॉजेस द मोशन. या मोशन तयार करणारा जो फोर्स आहे की ज्या मोशन ज्या फोर्स नुसार चालते, त्या फोर्सेसचं स्टडी त्याला म्हटलं जातं डायनामिक्स. इथे आपल्याला आता ही अपडाऊन मोशन, ही अपडाऊन मोशन करणारा फोर्स कोणता आहे, तो आहे हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. तो हा मोमेंटम नाही वर नेणारा किंवा खाली आणणारा. आपण एक्सटर्नल लावला सोडून दिला, मोमेंटम नाहीये की जो त्याला वर नेतो किंवा इथून खाली आणतो. जो फोर्स त्याला इथून इथे नेतो किंवा इथं गेले तर इथं आणतो, पुन्हा मेन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो, त्याला म्हटलं जातं इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आणि हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स कोणावर डिपेंड आहे, एक्स वर. आता एक्स काय आहे, लेट अस कन्सिडर एक्स इज द डिस्प्लेसमेंट. या पार्टिकलचा हा जो ऑब्जेक्ट आहे याचा डिस्प्लेसमेंट किती आहे, इथून इथपर्यंत किंवा इथून इथपर्यंत. या डिस्प्लेसमेंटवर हा एफ डिपेंड आहे. आपण जास्त लांब ओढलो हा फोर्स जास्त लागेल, कमी लांब ओढलो हा कमी लागेल. आपण या मेन पोझिशन पासून किती लॉंग डिस्टन्स पर्यंत नेलंय, किती लॉंग डिस्टन्स पर्यंत एवढा जास्त फोर्स लागतो, एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स. अजून एक पॉईंट आहे इथे, हा फोर्स आणि एक्स. आता एक्स इन्क्रीज होतो तर मेन पोझिशन पासून या बाजूला किंवा मेन पोझिशन पासून या बाजूला. एक्सची इन्क्रीमेंट कशी आहे, म्हणजे एक्सची डायरेक्शन आहे मेन पोझिशन टू एक्स्ट्रीम. हे झाल्या दोन टोकाच्या पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन एक्स्ट्रीम पोझिशन. फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द mean position. X is directed away from mean position. डिस्प्लेसमेंट जो आहे तो मेन पोझिशन पासून लांब आहे. फोर्स हा मेन पोझिशनच्या दिशेने की जो तिला पुन्हा रिटर्न आणतो. हे जे दोन्ही क्वांटिटी आहेत ह्या एकमेकाचा अपोजिट काम करतात. म्हणून आपल्याला इथे एक मायनस साइन घ्यावं लागेल. दिस मायनस साइन इंडिकेट दॅट फोर्स इज डायरेक्टेड इन अपोजिट डायरेक्शन टू द डिस्प्लेसमेंट. दिस इज कॉल्ड ॲज सिंपल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन ही अशी आहे, सी द डेफिनेशन. सिंपल हार्मोनिक मोशन इज दॅट मोशन इन विच internal restoring force is directly proportional to displacement and directed in opposite direction to the displacement. This is called as simple harmonic motion. Definition अशी केली जाते की ज्याच्यामध्ये हा जो इंटरनल रिस्टोरिंग फोर्स आहे हा मेन पोझिशनच्या डायरेक्शन आहे की जो डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन. पण दोघं एकमेकाचा प्रपोर्शन आहे. एफ वाढला की एक्स वाढतो किंवा एक्स वाढलेला असेल तर एफ वाढतो. That means simple harmonic motion is that motion in which force is directly proportional to displacement and directed in opposite direction to the displacement. हेच इक्वेशन आपण थोडंसं मॉडिफाय करू. इथे एक कॉन्स्टंट घेऊ के. के इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग कॉन्स्टंट. पुढे त्याचं इक्वेशन आपल्याला मिळवायचं आहे. एफ इक्वल टू मायनस ऑफ के, बट दिस एफ इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. Hence ma equal to k into x. ma equal to k into x. This is the standard equation for simple harmonic motion. एकदा हे इक्वेशन लक्षात राहिलं की
मोशनच्या पुढच्या बराचसा पार्ट समजायला सोपा जातो. F is directly proportional to displacement directed in opposite direction F equal to minus K ma because F equal to ma. आता पुन्हा एक क्वेश्चन इथे येऊ शकतो की बाबा इथं आपण जर इंटरनल रिस्टोरिंग फोर्स घेतला तर मग मोमेंटम F इक्वल टू ma अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ इथं घेतलंय आपण. कारण मॅग्नेट्यूड पाहिलं तर एक्सटर्नल फोर्स आणि हा फोर्सची मॅग्नेट्यूड सारखी, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. त्यामुळे मॅग्नेट्यूड F इक्वल टू ma आपल्याला घेता येईल किंवा याच्यावरनं इक्वेशन मॉडिफाय करता येतं a इक्वल टू मायनस k बाय m इंटू x. अर्थात आता इथं सुद्धा हा k कॉन्स्टंट आहे, m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. त्यामुळे आपल्याला हेच इक्वेशन असंही लिहायचं आहे तर a इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस x. याच्यावरून सुद्धा सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन केली जाते. सिंपल हार्मोनिक मोशन इज दॅट मोशन इन विच acceleration is directly proportional to displacement and directed in opposite direction. This is all about the definition of simple harmonic motion. Its example and equation F equal to minus k or a equal to minus x. F is directly proportional to minus x. Our next part is differential equation of simple harmonic motion.